विचित्रच आहेस तू जरा. घटकेत सूत नाहीतर भूत. काल रात्री किती काळजी करत होतास माझी, आणि असा तर त्रास द्यायचा एक चान्स सोडत नाहीस. छळकुटा. दीक्षा त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या अंगावर ब्लँकेट घालून ती हळूच उठून बाजूला झाली आणि आवरायला निघून गेली. ती गेल्यावर दक्षने डोळे उघडले आणि तो स्वतःशीच हसला. आता पुढे. दीक्षा आवरून आंघोळ करून बाहेर आली तेव्हा दक्ष मस्तपैकी आळस देत लोळत होता. ओ आळशीराम, उठा आता उठा. लोळत पडलेत नुसते. घरात काहीतरी फंक्शन आहे वगैरे काही नाहीच या माणसाला. दीक्षा आरशात पाहून तयार होता होता एकीकडे बडबडत होती. बाई ग, सकाळचे 6च वाजतायत. लग्न 12चं आहे. घरात दिमतीला स्टाफ आहे, तरी तुझी भुनभुन का आहे माझ्या मागे? एकतर रात्री माझ्याकडून सेवा करून घेतलीस, वर थँक्स म्हणायचं सोडून बडबडत बसलीये. दुष्ट कुठली. दक्ष बेडवर आडवा पडून बोलत होता. दुष्ट हे नाव तुला सूट होतं दक्ष कारखानीस, कारण तू आहेसच दुष्ट. सडियल अडियल कुठला. दीक्षा तोंड वेंगाडत म्हणाली. वा बायको, आज एकदम ठणठणीत झालीयस वाटतं. नाही, भांडायला जास्त जोर आलाय तुला. जातोय आवरायला. तोंड बंद कर तुझं. दक्ष आवरायला निघून गेला. दीक्षानं आरशात पाहून स्वतःला निरखलं आणि ती खाली निघून गेली. खाली एकच गडबड उडाली होती. साड्या सावरत सगळे इकडे तिकडे फिरत होते. दीक्षाची धावपळ सुरू होती. तिनं सगळ्या गोष्टींवरून एकदा नजर फिरवली. काही विसरायला नको म्हणून 10 वेळा लिस्ट चेक करून झाली होती तिची. काकी आणि अनुराधा हसत तिची लगबग पाहत होत्या. दक्ष फ्रेश होऊन कॉफीचे सिप घेत बाहेर बाल्कनीत बसला होता. आज त्याच्या मोठ्या दादाचं लग्न होतं. काश आज दिग्विजय त्यांच्यासोबत असता. विचारानेच दक्ष हळवा झाला. सहजच त्याची नजर समोर गेली. बंगलो बाहेर 2 माणसं उगाचच फिरत होती. दक्ष निरखून पाहू लागला, पण त्याला आक्षेपार्ह काही वाटलं नाही तसा तो आत निघून आला. हॉलवर जायचं म्हणून सगळेजण तयार होत होते. दिनेशचा आवरला का ते पाहायला म्हणून दक्ष त्याच्या रूममध्ये आला. मोतिया कलरच्या शेरवानीमध्ये दिनेश राजबिंडा दिसत होता. दादा, एकदम क्लास दिसतोयस. दक्षने त्याला कॉम्प्लिमेंट दिली. थँक्स दक्ष, तू पण काही कमी हँडसम दिसत नाहीयेस. आज दीक्षा तुला कन्फर्म भाव देणार. दिनेश त्याला चिडवत म्हणाला. का गरिबाची थट्टा करतोस दादा? ती कैकई एक वेळ गेटवरील कुत्र्या मांजऱ्याचं कौतुक करेल, पण माझं या जन्मात तरी करणार नाही. दक्ष तिरकस हसत म्हणाला. दक्ष, तू कधीपासून हार मानायला लागलास? मान्य आहे तुझ्याकडून चूक झाली, पण दीक्षाच्या मनात नक्की काय आहे हे समजून न घेता तू निगेटिव्ह विचार करतोयस हे नाही आवडलं मला. प्रेम हा व्यवहार नाहीये दक्ष, ती एक भावना आहे. त्यात मी प्रेम करतो म्हणजे समोरच्यानं केलंच पाहिजे असा सौदा नसतो. पहिले तू स्वतःला समजून घे. तुझ्या मनात नक्की काही तिच्याविषयी काय आहे ते ओळख, त्यानंतर आपण तिच्याकडे वळू. दिनेश त्याला समजावत म्हणाला. बरोबर आहे तुझं, पण मला तिच्यावर आमचं नातं लादायचं नाहीये. आधीच तिला मी खूप दुखावलंय, पण यापुढे नाही. दक्ष भावनिक होत म्हणाला. दक्ष. बाहेरून दीक्षाची जोरदार हाक आली तसा दिनेश हसायला लागला. तुझं काही खरं नाही बॉस. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे तुमचं. एन्जॉय. दिनेश त्याला डोळा मारत म्हणाला. तोपर्यंत दीक्षा दिनेशच्या रूममध्ये आलीच. ओ हो दादा, आज तो आप कमाल लग रहे हो. खूप हँडसम दिसताय. दीक्षा हसून म्हणाली. थँक्स दीक्षा, पण जरा दक्षकडेही बघ ना, तोही कमाल दिसतोय नाही का? दिनेश मिश्किल स्वरात म्हणाला. तशी दीक्षानं दक्षवर नजर टाकली. खरंच साहेब कमाल दिसत होते, पण सरळ तोंडानं कबूल करेल ती दीक्षा कसली? हां, माणसासारखा दिसतोय खरा. दीक्षा दक्षकडे पाहत म्हणाली. तसे त्याने डोळे मोठे केले. डोळे वटारून काय पाहतोयस माझ्याकडे? जरा त्या गाडीवाल्याला कॉल कर. गाडी आली नाहीये अजून डेकोरेट होऊन. आपल्याला निघायचंय हॉलवर जायला. अगं येईल तो. असा कसा येईल आपोआप? असं नुसतं तयार होऊन मिरवण्यापेक्षा जरा काम कर. म्हणजे कसं नंतर लग्न मंडपात पोरी ताडायला मोकळा ना तू. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. मी कधी पोरी ताडत बसतो? यार काहीही बोलतेस तू. पोरी मला ताडत असतात, समजलं ना भांडकुदळ बाई. निदान आज तरी सौजन्यानं वाग माझ्याशी. दक्ष वैतागत म्हणाला. हो,
सौजन्यानं वागू, अडलंय माझं खेटर. दीक्षा बडबडत बाहेर निघून गेली. ती गेली तसा दिनेश जोरजोरात हसायला लागला. दादा यार, हसतोयस काय तू? तुझ्याशी या भाषेत बोलायची आजपर्यंत कुणाशी हिंमत झाली नव्हती दक्ष. दीक्षानं तुझा पार कचरा करून टाकलाय. बघ ना यार, जराही किंमत देत नाही ही बाई. मी जरा बाहेर जाऊन बघतो, नाहीतर ही कजाक बया परत माझ्या मानगुटीवर येऊन बसेल. येतो मी. दक्ष बाहेर निघून गेला. दिनेश मात्र एकटाच हसत होता. कसले भारी आहेत हे दोघं. यांना कळतच नाहीये हे एकमेकांवर प्रेम करायला लागलेत ते. स्पेशली दीक्षा तुला. मी असं म्हणणार नाही तू चुकीची आहेस, कारण दक्ष तुझा गुन्हेगार आहे. पण खरं सांगू, दक्ष इतका जीव लावणारा नवरा तुला शोधूनही सापडणार नाही. बाप्पा, आज मला पहिल्यांदा वाटतंय की दिग्विजयचे मारेकरी सापडायला नकोत, कारण त्यानंतर दीक्षा आणि दक्षचं नातं. विचारानंच दिनेशच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला. त्यानं मागे वळून पाहिलं तर कार्तिक उभा होता. दिनेश, सगळं ओके आहे ना? कार्तिकनं शंकेनं विचारलं. हो, ठीक आहे सगळं, दिनेश म्हणाला. तू माझ्याशी बोलू शकतोस दिनेश. दक्ष आणि दीक्षा रे. दक्ष, त्याला काय झालं? आय मीन, बाहेर तर तो आणि दीक्षा नेहमीप्रमाणे भांडत होते. याचा अर्थ दोघे एकदम नॉर्मल आहेत, कार्तिक हसत म्हणाला. मला पुढची भीती वाटतेय कार्तिक. दक्ष दीक्षाच्या प्रेमात पडलाय, पण त्यांच्या या नात्यात भविष्य काय असणार आहे हा विचार करूनच टेन्शन येतंय मला. दिनेश जरासा उदास झाला. तो तिच्या प्रेमात कधीच पडलाय दिनेश, खूप आधीच. भीती तर मलाही वाटतेय, पण आपण करू काहीतरी. दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत रे, पण ज्या सिच्युएशनमध्ये ते एकत्र आले ना, ती सिच्युएशन चुकीची होती. डोंट वरी, आधी तुझ्यावर फोकस करू, मग यांच्याकडे वळू. माझ्या कानावर आलंय तुम्ही सगळे तुझ्या लग्नानंतर गावाला जाणार आहात. तो मौका आपण सोडायचा नाही, क्या समझे? कार्तिक हसत म्हणाला. येस बॉस. दिनेशच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. मी पण काय बडबडत बसलोय. ऐक ना, निवेदिताकडचे हॉलवर पोहोचलेत. आपल्यालाही निघायला हवं. ओके, तू तयार राहा, मी बघतो. हो चालेल, आलोच मी. दिनेशसोबत बोलून कार्तिक बाहेर निघून गेला. बाहेर सगळी तयारी झाली होती. दीक्षा आणि दिव्या दिनेशला घेऊन बाहेर आल्या. बाकीचे सगळेजण एक एक करत हॉलवर जायला निघाले. कार्तिकने गाडीचा दरवाजा उघडला तसा दिनेश मागे बसला. सोबत त्याची आई आणि दिव्या होते. गाडी चालवायला खुद्द दक्ष महाराज बसले होते. निघायचं का काकी? त्यानं विचारलं. अरे थांब ना, दीक्षा येतीये. बायकोला विसरलास की काय? काकी मस्करी करत म्हणाल्या. त्यापुढे बोलणार इतक्यात गाडीचा पुढचा दरवाजा उघडला गेला आणि दीक्षा आत बसली. दक्ष वैतागत तिच्याशी बोलायला गेला, पण त्याचा वैताग जास्त वेळ टिकला नाही. तिला पाहताच आपोआप त्याचे डोळे विस्पारले. ऑरेंज कलरच्या कांजीवरममध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्याला असं एकटक पाहताना पाहून दीक्षाला ऑकवर्ड वाटायला लागलं. ती त्याच्याकडे रागानं पाहत होती, पण दक्ष मात्र तिच्याकडे पाहण्यात गुंग होता. काकींनी घसाखा करला तसा तो भानावर आला. दक्ष, आम्हाला माहिती आहे आमची सून सुंदर दिसते ते. तुझं असं एकटक पाहणं तो बनत आहे. पण काय आहे ना, आता मुहूर्त जवळ आलाय, नाहीतर आम्ही तुम्हाला बिलकुल डिस्टर्ब केलं नसतं. हा, काकी गालातल्या गालात हसत म्हणाल्या. काहीही काय काकी? दक्षने ओशाळत समोर पाहिलं आणि गाडी स्टार्ट केली. दीक्षा अजूनही त्याच्याकडे रागानं पाहत होती. थोड्या वेळात सगळेजण हॉलवर पोहोचले. निवेदिताच्या घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं. दिनेशला चेंजिंग रूममध्ये नेण्यात आलं. दिव्या कलवरी होती म्हणून दीक्षानं सगळ्यात आधी तिला तयार करून पाठवलं. लग्नविधींना सुरुवात झाली तसं दिनेशलाही स्टेजवर बोलवण्यात आलं. दीक्षा अजून तयार होत होती. तिनं फायनल टचअप केलं आणि मागे वळली. तिच्या मागे दक्ष उभा होता. तो खरं तर तिला काहीतरी सांगायला आला होता, पण जांभळ्या कलरची नऊवारी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठुशी आणि पारंपरिक शृंगार. दीक्षा खरंच खूप सुंदर दिसत होती. तिच्या रूपाकडे दक्ष भान हरपून पाहत होता. त्याच्या नजरेतले भाव पाहून ती थोडीशी गडबडली. दक्ष, तू इकडे काय करतोयस? ते तुलाच बोलवायला आलो होतो. आई विचारत होती तू कुठेस म्हणून. अच्छा ठीक आहे, निघूया आपण. दीक्षा बाहेर जायला निघाली. दीक्षा, दक्षने हाक मारली. यू आर लुकिंग गॉर्जियस.
दक्ष एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला, थँक्स. निघायचं का? सगळे वाट पाहतायत ना? दीक्षा न वळताच म्हणाली. त्याची नजर तिला बेचैन करत होती. यू नो, तू एवढी छान तयार झाली आहेस, पण त्यात एक गोष्ट मिसिंग आहे. दक्ष तिच्या जवळ आला. कुठली? दीक्षानं हातांची चुळबुळ करत विचारलं. ही. असं म्हणून दक्षने दीक्षाच्या गळ्यात लॉंग ट्रेडिशनल मंगळसूत्र घातलं. ते पाहून दीक्षा गडबडली. दक्ष, हे ऐक ना, हे बघ. तिला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. अरे, तुम्ही दोघे इकडे काय करताय? दक्ष, मिस्टर मोटवानी आलेत. चल, तुला जायला हवं. कार्तिकनं दक्षला आवाज दिला. हो, आलोच. दक्ष बाहेर निघून गेला. दीक्षा, चलतेस ना? स्टेजवर सगळे तुझी वाट पाहतायत. कार्तिकनं तिलाही आवाज दिला. हो, आले. दीक्षा स्टेजकडे जायला निघाली. स्टेजवर लग्नाचे विधी चालू होते, पण दीक्षा मात्र तिथे असून नसल्यासारखी होती. आज दुसऱ्यांदा तिला दक्षच्या नजरेत वेगळेच भाव दिसले होते. सहजच तिचं लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडे गेलं. काळ्या मण्यांमध्ये गुंफलेलं मंगळसूत्र तिच्या चेहऱ्याची शोभा वाढवत होतं. दक्ष दुरून तिला निहाळत होता. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिच्या गालावर आलेली बट, तिच्या पापण्यांची उघड झाप, ओठांची थरथर, दक्षचे हार्टबीट्स वाढायला बास होते. तो वेडावल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. दीक्षाला मात्र त्याची खबरही नव्हती. इतकी ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. बाहेर फटाक्यांच्या आवाजानं तो भानावर आला. गालातल्या गालात हसत त्यानं केसांवरून हात फिरवला. इकडे दिनेश निवेदितानं एकमेकांच्या गळ्यात हार घातले नि एकच गल्ला झाला. पुढच्या लग्नविधींना सुरुवात झाली तशी दिव्या दीक्षाला घेऊन खाली आली. दिव्या, आपण कुणीकडे जातोय? दीक्षानं न कळून विचारलं. तू चल ना, सांगते तुला. दिव्या दीक्षाला घेऊन खाली आली आणि तिचा हात धरून तिला फोटोग्राफरकडे घेऊन गेली. तिनं दक्षला हाक मारली. दिव्या, अगं सांग तरी, काय करतेस? दीक्षानं परत विचारलं. 1 मिनिट धीर धर. दिव्या, काय झालं? इकडे का बोलावलंस? दक्षने विचारलं. सांगते. दीपेश, तुला दादा वहिनीचं मस्त फोटोशूट करायचंय. दिव्या म्हणाली तसे दक्ष दीक्षा चमकून एकमेकांकडे पाहायला लागले. दिव्या, अगं नको. हे बघ, दिनेश दादांसाठी आपण यांना बोलावलंय ना? दीक्षा टाळाटाळ करत होती. नाही ग, दिनेश दादासाठी आपण अंजनला सांगितलंय. तो त्याचं काम बरोबर करतोय. दादा वहिनी, प्लीज, तुमच्या लग्नात तर असं काही करता आलं नव्हतं. निदान आज तरी नाही म्हणू नका. दोघेही खूप छान वाटतायत. काय बरं म्हणतात? हा, लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखे. ए प्लीज, आता नखरे करू नका. दीपेश, अरे बघतोयस काय? यांना पोज सांग. दिव्या म्हणाली. हो, सांगतो. दीपेश पुढे आला आणि त्यानं पोजेस सांगायला सुरुवात केली. दीक्षाला काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव पाहून दक्षला वाईट वाटलं. दिव्या, लिसन. दीक्षा आता कम्फर्टेबल नाहीये. आपण नंतर केव्हा तरी करूया का? दक्षने विचारलं. अरे, असं कसं? दीक्षा, तुमचं लग्न तर पाहता आलं नाही. निदान फोटो तरी पाहू द्या. एक सांगू, तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र खूप शोभून दिसतंय तुला. या बाकीच्या शृंगारापेक्षा या मंगळसूत्राचं महत्त्व खूप जास्त आहे. खूप शोभून दिसतंय तुला. दीपेश, माझ्या लेकरांचे छान फोटो काढ. त्यांना कुणाची नजर नको लागायला. अनुराधाबाईंनी दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्या निघून गेल्या. दीपेशने दोघांचे फोटो घ्यायला सुरुवात केली. दक्षने तिला नजरेनं आश्वस्त केलं, पण आज ती त्याच्यावर खरोखरच रागावली होती. त्यानं अलगद तिला जवळ घेतलं. दिशू, रागावू नको ना प्लीज. त्यानं तिचा चेहरा समोर करून हलकी स्माईल दिली. हे सगळं माझ्यामुळे होतंय दक्ष. मला असं वाटतंय मी या सगळ्यांची फसवणूक करतीये. दीक्षा हताश होत म्हणाली. नको ना एवढा विचार करूस. बघूया नंतर आपण. दक्ष तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत म्हणाला. दोघांचं हात एकमेकात गुंफले होते. एवढं असूनही तिच्या चेहऱ्यावरील नाराजगी त्याला छळत होती. फोटोशूट झालं तसं दीक्षा तडक निघून गेली तिथून. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.